संसदेमध्ये जवळपास 152 पेक्षा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकसभेमध्ये। ज्या पद्धतीने कारवाई होत आहे या कारवाईकडे आपण कसं बघता? ही अघोषित आणीबाणी आहे। ज्या पद्धतीने 150 खासदार काढण्यात आले आणि आमची चूक काय होती? आमच्या छोट्याशाच मागण्या होत्या। एक तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा कांद्याचा जो प्रश्न आहे आणि पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, या विषयावर तातडीने चर्चा घ्या ही मागणी होती। आणि मागच्या आठवड्यात पार्लमेंटमध्ये जो अटॅक झाला, हल्ला झाला, त्या हल्ल्याची माहिती सरकारने आम्हाला द्यावी, देशाला द्यावी आणि त्याच्यातून एक सविस्तर चर्चा व्हावी, एवढीच आमची मागणी होती। आणि ही मागणी करण्यासाठी त्यांनी विरोध आमचा केला आणि 150 खासदारांना बाहेर काढण्यात आलं। पण मला असं वाटतं हे निमित्त आहे, कारण आजची आणि उद्याची जी बिलं लिस्टेड आहेत तुम्ही पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहेत आणि आणीबाणी आहेच। हे कसं मी तुम्हाला डेटा वाईज सांगू इच्छिते की 3 महत्त्वाची बिलं येतात। एक टेलिकॉमचं बिल येतं आहे, ह्याच्यात कुणाचाही फोन टॅप करण्याची ऑफिशियल परवानगी ही सरकारला आता कुणालाच मागावी लागणार नाही, ते परस्पर करू शकतात, पहिलं बिल। दुसरं बिल की कुठल्याही प्रेसला जर परदेशात सरकारच्या बाजूनी विरोधात काही लिहिलं आणि ते भारतात जर छापायचं असेल तर आता सरकारची परवानगी लागेल। आणि तिसरे जे नवीन बिलं आहेत ह्याच्यात सेडिशन हा शब्द वापरलेला नाही आहे, पण काही नंबरिंग बदललं आहे, फार बदल केले नाही, पण एक ड्रकोनियन म्हणजे अतिशय अडचणीत असलेला ज्याचा गैरवापर होऊ शकतो असं एक विधेयक ही होम मिनिस्ट्री आणते आणि त्याच्यामध्ये शिक्षा जास्त लोकांना होऊ शकते, लवकर बेल मिळणार नाही, त्यामुळे अतिशय गंभीर विषय हे पुढच्या 2-3 दिवसात पास होतील आणि म्हणूनच हे निमित्त करून त्यांनी आम्हाला बाहेर काढलेलं आहे। आणि माझा ह्या भारतीय जनता पक्षावर आरोप आहे की शोषित, पीडित, वंचित लोकांचे प्रश्न आम्ही मांडण्यासाठी तिथे जातो। आमच्यासारखे अनेक 150 खासदारांनी तर काय वाईट वागलं नाही तिथे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी पासवर सही केली आणि ती मुलं आत आली आणि त्यानंतर तो हल्ला झाला, त्याची चौकशी व्हायला नको, त्याची माहिती देशाला कळायला नको, तो ग्रहस्थ खासदार आत बसला आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी बोलणारे खासदार आज सगळे हद्दपार आम्हाला बाहेर काढले। आपण संसद रत्न आहात, संसदेने अनेक प्रश्न मांडतात, अशा प्रकारची कारवाई यापूर्वी कधी झाली होती का? नाही, भारताच्या इतिहासात 150 खासदार काढायची कधीही कारवाई झाली, एवढी मोठी कारवाई कधीच झालेली नाही। आपण अमित शहांचं वक्तव्य मांडत होतं, पण अमित शहाजींनी ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करतात ते म्हणतात तुम्ही टीव्हीवरती बोलतात, बाहेर बोलता, पण संसदेत बोलत नाही। अरे आमच्या कोणाचबद्दल असं बोलता येणार नाही, आम्ही संसदेत तर रोज बोलतो, त्याच्यामुळे आमच्याबद्दल नाही, अमित शहाबद्दल बोलताय। हो, पण अमित शहाजींचा आमची विनम्र विनंती होती की तुम्ही या, सविस्तर चर्चा करू। आणि विषय हा फक्त पार्लमेंट म्हणजे एमपीच्या सुरक्षितता नव्हता, तिथे प्रेस असतं, तिथे खूप मोठा स्टाफ असतो, पोलीस यंत्रणा असते, तर ही गडबड कशी झाली एवढीच तर आमची माफक इच्छा होती आणि अपेक्षा होती। आणि पार्लमेंट आहे कशासाठी? चर्चेसाठी ना। मग चर्चा मागितली म्हणून तुम्ही आम्हाला बाहेर काढून टाकणार? ही आणीबाणी आणि दडपशाही नाही तर काय? पण ही ज्या पद्धतीनं आजही शिवसेनेच्या वतीने आरोप झाला की हुकुमशाहीकडे वाटचाल आहे भारताची, भारत हे सशस्त्र लोकशाही म्हणून बघितलं जातं। अर्थातच हुकुमशाहीच आहे ना, दुसरं काय? 150 खासदारांना काही न केलं म्हणून तुम्ही हद्दपार करता आणि तुम्ही विसरताय की ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते तेव्हा ह्याच्यापेक्षा काही वेगळं वागलेली नाही। 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो विजय प्राप्त झाला त्याच्यामुळे हुकुमशाहीकडे वाटचाल वाटतं का तुम्हाला? शक्यता नाकारता येणार नाही, शक्यता नाकारता येणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाचं यश ही खरं तर सत्तेची आणि त्यांच्या पैशाची मस्ती आहे ही, आणि दुर्दैव आहे की त्याच्यात सर्वसामान्य महाराष्ट्राची आणि भारताची मायबाप जनता ही भरडली जाते। विरोधक एकत्र नाही आहे त्याच्यामुळे ही अडचण होते का? कारण की बघितलं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळी भूमिका असते, अनेकदा बैठका देखील रद्द झालेल्या आहेत। इंडिया फोरमची बैठक जी आज होते ती यापूर्वी रद्द झालेली आहे। पण ह्याचा आणि इंडियाचा काय संबंध? ही लोकशाहीसाठी आम्ही सगळे एकत्र लढतोय आणि पार्लमेंटमध्ये जर आमच्यात एकता नव्हती तर मग 150 लोक काढलेच कशाला? अर्थातच आमच्यात एकता आहे आणि चांगल्या कामांसाठी। हे सारखं जे म्हणतात की मोदीजींना हरवण्यासाठी, आम्ही मोदीजींना हरवण्यासाठी नाही, आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळाला,
युवकांच्या रोजगारासाठी, भारताची आणि पार्लमेंटच्या सुरक्षिततेसाठी हे काय प्रश्न विचारणं चूक आहे आमचं? मग ही चूक असेल तर उद्या आम्हाला फाशी देतील विरोधात बोलतो म्हणून, किंवा सत्य मांडतो म्हणून या देशात फाशी उद्या मला होऊ शकते. धन्यवाद. ह्या त्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले, आमचा विरोधाचा बुलंदाचा आवाज आहे, तो आवाज दडपण्यासाठी आमच्यावरती ही कारवाई झाली आहे. आज आम्ही विरोधात बोलतोय, आज आमच्यावरती निलंबनाची कारवाई होते. भविष्यात जर अशाच प्रकारचं होत राहिलं तर आम्हाला फाशी देखील होऊ शकते, जर अशीच विरोधक तोंड जे आहे ते बंद करण्याचा प्रयत्न केला तर. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह प्रशांत जमदार, न्यूज 18 लोकमत.